मराठी कथा कुत्रे आणि मांजरीचं वैर। एका शहरात एक मोठं घर होतं। त्या घराभोवती उंच उंच भिंतीचं कुंपण होतं। त्या घरात एक म्हातारा आपला कुत्रा आणि मांजर यांच्याबरोबर राहत असे। एका रात्री एक चोर भिंतीचं मोठं कुंपण ओलांडून आतमध्ये घुसला। तो घरात शिरला। घर बघून तो भारावून गेला। सगळ्या खोल्यांमध्ये उंची सामान गालीचे होते। चोर स्वयंपाकघरात डोकावला। आतमध्ये एक म्हातारा जेवणाच्या टेबलाजवळ बसला होता आणि त्याच्या मांडीवर कुत्रा आणि मांजर बसले होते। पण तिथे एकही नोकर दिसत नव्हता किंवा जेवणही दिसत नव्हतं। मग त्या माणसाने हस्तिदंताची काठी काढली। त्यावर एक कमळ होतं। त्याने कुत्र्याला विचारलं, आज काय खाणार? बोल। कुत्रा 3 वेळा भुंकला। म्हातारा हसत म्हणाला, रोजचं जेवण, हाडं। आणि तुला काय हवंय? त्याने मांजरीला विचारलं। मांजर बारीक आवाजात ओरडली, मासे। ठीक आहे, म्हातारा म्हणाला। मग त्याने काठी हवेत फिरवली आणि म्हणाला, जशी तुमची इच्छा, जशी माझी इच्छा। मला आता हाडं आणि मासे हवे आहेत। आणि लगेच तिथे हाडं आणि मासे उत्पन्न झाले। मग त्याने स्वतःसाठी जेवण मागवलं। जेवण झाल्यावर त्याने सगळं टेबल आपोआप स्वच्छ व्हावं अशी इच्छा केली। दाराआड लपून हे सर्व चोर पाहतच होता। म्हातारा माणूस, कुत्रा आणि मांजर झोपायला गेल्यानंतर चोर आतमध्ये शिरला आणि त्याने ती काठी चोरली। दुसऱ्या दिवशी म्हातारा उठला आणि त्याने बघितलं तर काठी गायब। तो कुत्रा आणि मांजर यांना म्हणाला, मित्रांनो, तुम्ही काहीही करून माझ्यासाठी ती काठी शोधून आणा। कुत्रा आणि मांजर काठी शोधण्यासाठी निघून गेले। बरेच महिने शोध घेतल्यानंतर त्यांना चोर सापडला। आत्तापर्यंत चोर चांगलाच श्रीमंत बनला होता। त्याने ती काठी आपल्या गळ्याभोवती बांधली होती आणि त्याच्या रक्षणासाठी 2 सैनिक त्याच्याबरोबर होते। चोर बागेत फिरत असताना कुत्र्याने त्याच्यावर मागून हल्ला केला। चोर जमिनीवर पडला आणि तेवढ्यात मांजर त्याच्या छातीवर चढून उभी राहिली। तिने आपले पंजे त्याच्या छातीत रुतवले। मांजर आपल्या मालकाला इजा करेल म्हणून सैनिकांनी देखील मांजरीला हटकले नाही। कुत्रा देखील सैनिकांना लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होता। मांजरीने काठी हातात पकडली आणि ती पुटपुटली, जशी तुमची इच्छा, जशी माझी इच्छा। मला आणि माझ्या काठीला घरी घेऊन जा। कुत्रा ओरडला, माझं काय, माझ्यासाठी थांब। पण तोपर्यंत मांजर गायब झाली होती। फक्त मांजरच परत आलेली पाहून म्हाताऱ्या माणसाला वाटलं, कुत्र्याने आपल्याला धोका दिला। मांजरीनेही त्याला खरी गोष्ट सांगितली नाही। काही महिन्यानंतर कुत्रा परत आला। तो खूप जखमी आणि अशक्त झाला होता। मालकाने त्याला घरात न घेता हाकलून दिले। मांजरीला हेच हवं होतं। तिला अतिशय आनंद झाला। पण त्या दिवसापासून सगळ्या कुत्र्यांनी मांजरीची लबाडी लक्षात ठेवली। त्यामुळे आजही कुत्रे आणि मांजरीचं वैर आहे। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।